नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई आणि हमाल त्याचबरोबर स्टेनोग्राफर आणि चालक या पदासाठीची जी भरती प्रक्रिया परीक्षा घेण्यात आली होती, यासाठी पाहू शकता मुंबई उच्च न्यायालयासाठी त्याचबरोबर नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठासाठी अशा पद्धतीने ही लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेची तारीख जी आहे, लेखी परीक्षा पूर्ण झाली असून याचा जो निकाल आहे हा येत्या 4 ते 5 दिवसामध्ये जाहीर होणार आहे. याची तारीख जी आहे ही फिक्स तारीख आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या तारखेला हा निकाल जाहीर होणार आहे. त्याचबरोबर हा जो परीक्षा घेण्यात आली ह्या परीक्षेचा कट ऑफ आणि उमेदवारांना सेफ झोन कसा असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नसल्यामुळे जेवढे जास्त चांगले गुण असतील तेवढ्या उमेदवारांचं सिलेक्शन निवड होण्यासाठीचे चान्सेस संधी ही जास्त असणार आहे. कट ऑफ आणि सेफ झोन हा चांगला कशा पद्धतीचा असेल हे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा जी नवीन अपडेट आहे त्या नवीन अपडेटनुसार जाणून घेऊयात. मागच्या व्हिडिओमध्ये बहुतांश उमेदवारांच्या कमेंट आल्या होत्या. त्यांचे मार्क्स जे आहेत 30 गुणांपैकी 50 गुणांपैकी आपल्याला समजले होते. त्या आधारे आपण पुन्हा एकदा विश्लेषण करून कट ऑफ जे आहे आणि सेफ झोन परीक्षेसाठी उमेदवारांना पुढच्या या जी प्रोसेस आहे यामध्ये पात्रता आहे त्याच्यामध्ये पाहू शकता मुलाखत आहे, त्याचबरोबर शारीरिक चाचणी आहे. यासाठी सेफ झोन हा कसा असेल हे जाणून घेऊयात. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठासाठी शिपाई, हमाल, फराश, चालक आणि लिपिक पदांच्या परीक्षा या झाल्या आहेत. आणि या परीक्षा सोप्या त्या मध्यम स्तराच्या होत्या, ज्यामुळे पाहू शकता जास्त विद्यार्थी पास होण्याची शक्यता हे सगळ्यात जास्त आहे. मुख्य कारण म्हणजे जागा जास्त असल्याने एकाच 15च्या प्रमाणामध्ये उमेदवार जे आहे पुढच्या प्रोसेससाठी म्हणजेच मुलाखत त्याचबरोबर शारीरिक चाचणीसाठी बोलवले जातील, ज्यामुळे कट ऑफ जे आहे ही कमी राहील. आता पाहिलं तर तुम्ही पाहू शकता लिपिक या पदासाठी 89 गुणांसाठीचा पेपर हा घेण्यात आला होता. अपेक्षित जी कट ऑफ आहे ही 60 ते 68 60 ते 70 गुणांच्या दरम्यान तुम्हाला जर मार्क्स असतील तर हा जो गुण आहेत हे जे मार्क्स आहेत हे तुम्ही सेफ झोन समजू शकता. आणि पास होण्याची शक्यता 19 ते 20 हजार उमेदवार जे आहे यामध्ये पुढच्या यादीसाठी म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी पात्र होतील. एवढ्या उमेदवारांना संधी हे मिळणार आहे. आता जर अर्ज पाहिले तर 1 लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले होते. त्यामध्ये उमेदवारांनी परीक्षासुद्धा कमी उमेदवारांनी दिलेली आहे. त्यामुळे 19 ते 20 हजार उमेदवार पुढच्या प्रोसेससाठी पुढच्या स्टेपसाठी मुलाखतीसाठी त्याचबरोबर जी लिपिक टंकलेखकसाठीची चाचणी आहे कौशल्य चाचणी यासाठी पात्र ठरतील आणि त्याची यादी ही लवकरच जाहीर केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत ही सगळी प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये असून लवकरच याचा निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतरनं चालक या पदासाठी एकूण 20 गुणांसाठी यामध्ये लेखी परीक्षा हे घेण्यात आली. 15 ते 17 गुण जे आहे यामध्ये असतील, त्यामध्ये 14+ गुण जर तुम्हाला असतील तर यामध्ये चांगला चान्स बनतोय. म्हणजे सेफ झोन जर म्हणलात तर 14पेक्षा जास्त गुण हा सेफ झोन असेल. आणि यासाठी एकाच 15प्रमाणे 600 ते 750 उमेदवार जे आहे बोलवले जातील जागेच्या अनुसरून. शिपाई पदासाठी सगळ्यात जास्त जागा होत्या, 30 गुणांसाठी असणार आहे. 30 गुणांपैकी तुम्हाला यामध्ये पेपर झाला होता एकूण, त्यामध्ये 22 ते 26 गुण असतील या दरम्यान असतील. 22पेक्षा जास्त तर तुम्ही कट ऑफ जे आहे यामध्ये सेफ झोन असू शकतो. अशा पद्धतीचा कट ऑफ लागेल. मुख्य म्हणजे सगळ्या पदांसाठी कोणत्याही पद्धतीचं आरक्षण यामध्ये नसणार आहे. त्यामुळे चांगली संधी तुम्हाला असेल. 13 ते 14 हजार उमेदवार जे आहे या तिन्ही पदांसाठी शिपाई, हमाल आणि फराश तिन्ही पदांसाठी एकत्रित परीक्षा घेण्यात आली होती. आणि त्यानुसार यामध्ये 20पेक्षा जास्त गुण असतील तर सेफ झोन जो आहे हा तुम्ही म्हणू शकता. अर्ज खूप जास्त आले होते, 1 लाखापेक्षा जास्त यासाठी सुद्धा अर्ज आले होते. परीक्षा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 हजार उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आरक्षण नसल्यामुळे 26पेक्षा जास्त गुण यामध्ये सेफ झोन मानला जाऊ शकतो. तुम्हाला 100% पुढच्या यादीसाठी पुढची जी प्रक्रिया आहे त्यासाठी तुम्ही पात्र हे ठरणार आहात. आता कट ऑफ जी आहे ही कमी राहण्याची कारणं काय आहेत तर जागा ह्या जास्त आहेत. एका जागेसाठी 15 उमेदवार हे बोलवले जातात. परीक्षा जी आहे ही सोपी आहे. शिपाई, हमाल, फराश मध्यम स्तराची परीक्षा झाली होती. लिपिक आणि चालकाची परीक्षा जी आहे ही सोपी होती. त्या कारणाने उमेदवारांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा त्यांना चांगले गुण मिळालेले आहेत. जास्त पास होणारे लिपिकमध्ये 19 ते 20 हजार
शिपाई या पदासाठी 13 ते 14,000 उमेदवार असतील आणि चालक या पदासाठी 600 ते 750 उमेदवार पात्र ठरतील. आणि पुढील प्रक्रिया जी आहे निकालाचं वेळापत्रक हे कसं असेल तर शिपाई, हमाल आणि फराशसाठी पास झालेल्यांपैकी एकूण 50 गुणांसाठीची प्रक्रिया आहे. लेखी परीक्षा 30 गुणांसाठी झाली. शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल, 10 गुणांसाठी असेल. पुढच्या स्टेपसाठी जे उमेदवार पात्र ठरतील 30 गुणांपैकी मिळालेल्या मार्क्समध्ये त्यांची असेल. मुलाखत 10 गुणांसाठी असेल आणि त्यानंतर निकाल आणि अंतिम कट ऑफ जो आहे 50 गुणांपैकी जाहीर करून उमेदवारांची निवड ही केली जाईल. मे महिन्याच्या शेवटी 30 मेपर्यंत हा जो निकाल आहे हा लागण्याची शक्यता आहे. जर उशीर झाला तर पाहू शकता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त उशीर होऊ शकतो आणि हा निकाल लागण्याची शक्यता आहे. चॅनलसाठीच्या सगळ्या अपडेट आहेत या भरतीबाबतच्या मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुमचे गुण कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून सगळ्या उमेदवारांना समजून येईल, विद्यार्थ्यांना समजून येईल की कशा पद्धतीचे गुण हे मिळत आहेत. तर अशा पद्धतीने याच महिन्यामध्ये निकाल जो आहे हा जारी होणार आहे. लवकरच त्याबाबत सुद्धा आपल्याकडे अपडेट प्राप्त होईल. त्यानंतर सुद्धा तुमच्यापर्यंत या सगळ्या अपडेट पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.